मित्रांनो, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत राज्यातील 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास अगोदर स्टार्टिंगला विमा हप्ता म्हणजे 2308 कोटी रुपयांचा विमा हप्ता हा मंजूर करण्यात आलेला होता आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जे विमा कंपन्या आहेत त्या बँक विमा कंपन्यांच्या खात्यावर या रकमा राज्य सरकारतर्फे पहिला टप्पा हा वितरित देखील झालेला होता। परंतु मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा वाटप झाल्या। काही जिल्ह्यातील अद्यापही उर्वरित शेतकरी आहेत। त्यानंतर काही जिल्ह्यात वाटप होण्याला म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे सुरू आहेत। काही जिल्ह्यात अद्याप या रकमा ह्या मंजूर झालेल्या नाहीत। तर अशी विविध कारणं आहेत मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, आता हे 2308 कोटी रुपये हे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा 2308 कोटी रुपयाचं जे म्हणजे जिल्हावाईज जे निधी आले त्या निधीमधून जेवढ्या शेतकऱ्यांना पात्र होतील ते निधी जेवढ्या शेतकऱ्यांना पुरेल तेवढ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत। उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणं पॉसिबल नाही असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। याबद्दल आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअरन्स दिलं होतं। तर मित्रांनो, अतिशय चांगली बातमी आहे। आता जे राज्यातील उर्वरित शेतकरी आहेत जे म्हणजे जिल्ह्यात वाटप झालेलं आहे, एका गावातील काही शेतकऱ्यांना तुरळक शेतकऱ्यांना वाटप झालं होतं परंतु इतर शेतकऱ्यांना वाटप झालं नव्हतं, त्या शेतकऱ्यांना मग निधी कुठून आणायचा? तर मित्रांनो, आता अतिशय आनंदाची बातमी आहे। सरकारतर्फे ते जे 2308 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये भर टाकण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत आता जे उर्वरित शेतकरी होते ज्यांचं स्टेटस वगैरे सगळं ओके असताना त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या नव्हत्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वात अगोदर सांगतो बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा। मित्रांनो, जवळपास 2308 कोटी रुपयांचा निधी अगोदर मंजूर करण्यात आलेला आहे जिल्हावाईज। काही जिल्ह्यात म्हणजे जिल्हावाईज जे रकमा होत्या तीन, आता नाशिकचं उदाहरण घेऊया। नाशिक जिल्ह्यासाठी फक्त 3 लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता। जसं पर्टिक्युलर जिल्हावाईज त्यांच्या रकमा ह्या विमा हप्ता हा कंपन्यांकडे राज्य सरकारचा वितरित करण्यात आलेला होता। परंतु मित्रांनो, आता लातूर झालं, नांदेड झालं किंवा कोणताही जिल्हा असो ज्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे 8 ते 10 दिवसापासून, त्या गावातील किंवा त्या गटातील शेतकऱ्यांना अद्यापही शेजाऱ्याला पीक विमा आला परंतु त्यांना आला नव्हता, स्टेटस वगैरे सगळं ओके होतं। तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, कंपनी म्हणजे आता कंपनीला जे राज्य सरकारचा निधी आहे तो 2308 कोटी रुपयांचा त्याच्यामध्ये भर टाकून जवळपास 3175 कोटी रुपयांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, बघायचं झालं तर 14 एप्रिलपर्यंत राज्य सरकारचं म्हणणं आहे किंवा कृषी विभागाचं म्हणणं आहे की 14 एप्रिलपर्यंत 1473 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे पीक विम्याचा। आणि त्यानंतर जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हंगाम परिस्थिती या अंतर्गत या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत। तर दुसरा हप्ता शेतकऱ्यांना असा सुद्धा प्रश्न पडलेला होता की दुसरा हप्ता जेव्हा येतो तर दुसरा हप्ता जेव्हा कंपन्यांकडे राज्य सरकारचा पोहोचेल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला 75% उर्वरित पीक विमा मिळत असतो। त्या अगोदर तुम्हाला या जे पहिला हप्ता आहे त्यामध्ये तुम्हाला उर्वरित 75% विमा हप्ता मिळत नाही। तुम्ही बरेच शेतकरी म्हणतात तुम्हाला 75% उगाच फेक कमेंट करत आहेत काही शेतकरी की बाबा मला 75%चा पीक विमा मिळाला। तसं काही नाही मित्रांनो, कोणाच्याही कमेंटकडे लक्ष देऊ नका। जेव्हा राज्य शासनाचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांकडे पोहोचेल तेव्हाच जे 75% असतो उर्वरित पीक विमा तो मिळत असतो। तर त्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये बघायचं झालं तर काढणी पश्चात नुकसान त्याचबरोबर पीक कापणी प्रयोग या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असतो। पहिल्या टप्प्यामध्ये कोणतं स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बघायचं झालं तर काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग या 2 बेसिसवर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित 75% वितरित होत असतो। तर 3175 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला। अगोदर आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली की 22 जिल्ह्यासाठी 2308 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि जिल्ह्यावाईज त्यांचा निधी ज्या जिल्ह्याला जेवढा निधी आहे त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होत होत्या। 23 तर आता त्याच्यामध्ये भर टाकून 3175 कोटी रुपयांची म्हणजे भर टाकलेली आहे आणि टोटल 3175 कोटी रुपयांचा निधी झालेला आहे। तर 2467 कोटी रुपये हे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी आहेत। म्हणजे 2467 कोटी रुपये हे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी हे लोकलाइज्डसाठी आपण जे लोकलाइज्ड म्हणतो त्याच्यासाठी आहेत आणि 708 कोटी रुपये हे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मिड टर्म सीझन असं आपण त्याला म्हणतो। म्हणजे हे 708 कोटी रुपये म्हणजे अग्रिमच्या जिल्ह्यासाठी नांदेड, हिंगोली, परभणी या 3 जिल्ह्यासाठी हे 708 कोटी रुपये साईडला काढून ठेवा आणि जे 2467 कोटी रुपये आहेत ते उर्वरित नांदेड, हिंगोली, परभणी या 3 जिल्ह्याला सोडून जे उर्वरित जिल्हे आहेत
त्या जिल्ह्यांसाठी एवढा निधी आहे मित्रांनो. हे 708 कोटी रुपये म्हणजे अग्रिमचा पीक विमा 25%. तर 1702 कोटी रुपये हे अद्यापही वितरित होणं बाकी आहे. ही एक महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, महत्त्वाची बाब आहे. तर 1702 कोटी रुपये अद्यापही वाटपाचे बाकी आहेत. त्या अंतर्गत मित्रांनो म्हणजे अगोदर 2308 कोटी रुपये होते ना, तर त्याच्यामध्ये भर टाकली 3175 कोटी रुपये झाले मग टोटल. आणि त्या 3175 कोटी रुपयापैकी 1473 कोटी रुपये वितरित झाले 14 एप्रिलपर्यंत, असं त्यांचं कृषी विभागाचं म्हणणं आहे. आणि त्या 1473 कोटी रुपये गेल्याच्या नंतर उर्वरित जे 1702 कोटी रुपये उरलेले आहेत त्या अंतर्गत आता जे पात्र होते शेतकरी, त्यांच्या स्टेटस वगैरे काढला असता, त्यांच्या रकमा दाखवत होतं, परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नव्हत्या. त्याच शेतकऱ्यांसाठी आता या रकमा वितरित होणार, म्हणजे निधी त्याच शेतकऱ्यांसाठी वाढवण्यात आलेला आहे. बँकांचं रिझन बँकांनी दिलं होतं की बाबा आम्हाला जेवढा विमा हप्ता दिला होता राज्य सरकारने त्या अंतर्गत जेवढे शेतकरी बसतील त्या निधीमध्ये तेवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही ह्या रकमा वितरित केल्या होत्या. तर आता निधी वाढलेला आहे मित्रांनो. निधी वाढल्या कारणास्तव आता जे तुम्ही उर्वरित पात्र शेतकरी होते परंतु उर्वरित होते, तुम्हाला सुद्धा आता हा पीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर जे उर्वरित जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यात अद्यापही प्रोसिजर नाही, म्हणजे अद्यापही जळगाव झालं, त्यानंतर इतर काही धाराशिव वगैरेचा भाग, त्यानंतर बीड जिल्ह्याचा, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, ज्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन अद्यापही नागपूर झालं, नाशिक झालं, काही भागात या कॅल्क्युलेशन अद्यापही पूर्ण झालेलं नाही. तर या भागात कॅल्क्युलेशन प्रोसिजर चालू आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन होणं चालू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या कॅल्क्युलेशनच्या म्हणजे कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं स्टेटसमध्ये रकमा सम इन्शुर्डमध्ये आलेले आहेत, म्हणजे त्यांचं रकमा दाखवत आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा आता वितरित होणार आहेत. तर एकंदरीत टोटल पीक विमा, आता पीक विमा कंपन्यांचा जे पहिला हप्ता आहे जवळपास 3175 कोटी रुपयांचा जे आता विमा हप्ता आहे, तो टोटल शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे फिनिशिंग कधी होणार, एंडिंग कधी होणार, या क्लायमॅक्स कधी होणार या गोष्टीचा. तर मित्रांनो कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार येत्या म्हणजे जवळपास एप्रिल महिन्याच्या 30 तारखेच्या पर्यंत जे शेतकरी अद्यापही बाकी होते त्या शेतकऱ्यांना 25%चा पीक विमा मिळून जाणार आहे. मग जेव्हा विमा कंपन्यांचा 75%साठी जेव्हा विमा कंपन्यांना राज्य शासनाचा हप्ता दिला जाईल तेव्हा ते 75%ची प्रोसिजर सुरू करणार आहेत. परंतु मित्रांनो 75%चं काहीही खरं नाही, कारण की राज्य शासनाला याच 25%साठीच एवढी धडपड करावी लागली. आता 75%साठी जास्त निधी द्यावा लागत असतो कंपन्यांना, त्यामुळं काढणी पश्चात पीक कापणी प्रयोग या गोष्टी अंतर्गत जास्त पीक विमा मिळत असतो 75%मध्ये. तर विमा हप्ता सुद्धा राज्य शासनाला जास्त द्यावा लागत असतो पीक विमा कंपन्यांना, त्याला वेळ सुद्धा लागू शकतो किंवा वितरित होणं सुद्धा पॉसिबल नाही. तर अद्याप ज्या शेतकऱ्यांना किंवा आता जळगावमध्ये काही भागात कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्यात सुद्धा काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन बाकी होतं, अवेटेड होतं, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा आता कॅल्क्युलेशन होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या गोष्टी होणार आहेत, नाशिक जिल्ह्यातून सुद्धा या गोष्टी होणार आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो जवळपास नागपूर जिल्ह्यासाठी सुद्धा या रकमा वितरित होणार आहेत. कॅल्क्युलेशन ज्या शेतकऱ्यांचं झालं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहेत. एकंदरीत बघायला झालं मित्रांनो 30 एप्रिलच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होतील असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.